मागील आठवड्यामध्ये प्रियांनो आपण या विषयावरती प्रियांनो बोलत होतो आणि त्याची दया रोज सकाळी नवीन होत असते यावरती आपण पाहिलेलं आहे. आणि वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो देवाचं जो पहिला भाग खास करून आपण विलापगीतामधून प्रियांनो ते पाहिलेलं आहे. आणि विलापगीताच्या पुस्तकातून 3रा अध्याय आणि प्रियांनो 21 ते 24 वचनं ही आपण पाहिलेली आहेत. दर दिवशी प्रियांनो एक नवीन प्रसंग आणि नवीन आशीर्वाद देवबाप देत असतो. कालचा दिवस आणि आजचा दिवस याच्यामध्ये फरक आहे. मागील आठवड्यातला एखादा दिवस आणि मागील दिवसाच्याही आधी आपण महिन्यातलं जरी म्हटला तरी प्रत्येक दिवस हा प्रियांनो वेगवेगळा देवबाप दाखवत असतो. आणि त्या दिवसाला ज्या वेळेला आपण सामोरं जातो त्यावेळेला देवबापाची कृपा आपल्यावरती अधिक असणं प्रियांनो गरजेचं आहे. कारण आपल्याला माहीत नसतं की त्या दिवसामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे किंवा काय प्रियांनो होणार आहे. आज सकाळी जसं बेबी आंटी यांनी सांगितलं की ते चर्चमध्ये येत असताना त्यांना बातमी मिळाली की निमगावकर आंटी ज्या आहेत प्रभूमध्ये विसावा पावल्या आणि निमगावकर कुटुंब जे शेजारी पलीकडे आपल्या राहत आहे तर त्यांची धावपळ सुरू झाली असेल. सकाळीच मी त्यांच्या नातवाला देखील सलाम केला आणि त्यावेळेला त्याने काहीच सांगितलं नाही. पण अचानक रीतीने ही गोष्ट घडलेली आहे. आजारी होत्या कदाचित त्या. सांगायचं हे की प्रियांनो प्रत्येक दिवस वेगळा असतो. कधी दुःख तर कधी आनंद, कधी त्रास आहे तर कधी सुरळीत आहे, कधी निराशा असते, कधी खूप उत्साह असतो. दिवसाची सुरुवात आणि दिवसभर शेवटपर्यंत कसा होईल आपल्याला कोणाला सांगता येत नाही प्रिया. पण ज्यावेळेला या प्रसंगामधून आपण जातो आणि बाकीचे सगळेच जातात तर देवाची कृपा त्या प्रसंगाला त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना अनुभवायला मिळते. बाकीचे पण जातात आणि त्यांनासुद्धा अशा प्रसंगामधून जात असताना ते उभारतात. परंतु प्रियांनो त्यावेळेला त्या प्रसंगामध्ये त्यांचे विचार, त्यांचे प्रियांनो त्या ठिकाणी योजना त्या बदलत राहतात जर देवबापाचं त्यांना त्या ठिकाणी सहाय्य नाही आहे तर. कारण जगातला प्रभाव आणि सैतानाचे मार्ग त्यांना प्रियांनो ताबडतोब समजतात आणि ते आपले निर्णय बदलत राहतात. पण विश्वासणारे ज्यावेळेला प्रियांनो दर दिवशी देवाच्या कृपेचा अनुभव घेतात किंवा ज्याला आपण म्हणतो प्रियांनो त्याची दया सकाळच्याच वेळेला अनुभव घेतात प्रियांनो, त्यांना त्यांचे निर्णय भयंकर परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी प्रियांनो सहाय्य करत असतात. जसं दुःखाचा प्रसंग जर आला तर देवाची कृपा असेल तर तो मनुष्य त्या दुःखामध्ये प्रियांनो स्वतःला सावरून घेईल, देवाच्या वचनाचा किंवा आत्म्याचा आधार तो घेईल. पण तोच व्यक्ती कदाचित जगातला असेल किंवा देवबापाचं त्यांना सहाय्य नसेल तर त्याचे विचार प्रियांनो बदलून जातील. त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येतील, कल्पना येतील, तो निर्णय त्यानुसार प्रियांनो नंतर घेईल आणि भयंकर अशा गोष्टीला प्रियांनो त्याला सामोरं जावं लागेल. आणि म्हणून तुम्हाला आणि मला ज्यावेळेला आपण विश्वासणारे म्हणतो त्यावेळेला देवाच्या कृपेचा रोज अनुभव घेणं प्रियांनो हा गरजेचा आहे. आणि म्हणून मागच्या आठवड्यात पहिला मुद्दा जो आपण याच्यामध्ये घेतला होता की देवाची उपस्थिती, ती कृपा आपल्याला का देवाची त्याची दया रोज सकाळी नवीन असते कारण देवाची उपस्थिती त्या ठिकाणी असते. देवाची उपस्थिती असल्यामुळे देवबाप आपल्याला सहाय्य करत असतो आणि ती वचनं पाहिली. दुसरा आज मुद्दा प्रियांनो आपण याच्यामध्ये घेत आहोत की त्याची दया रोज सकाळी नवीन होत असते कारण देव सर्व आशीर्वाद देत आहे प्रियांनो. सगळ्यांना तो आशीर्वाद देत आहे. आपल्यालाच प्रियांनो तो कृपा देतो असं नाही, इतरांनासुद्धा तो देत आहे. पण जे त्या कृपेचा दयेचा अनुभव घेतील त्यांना अधिक प्रियांनो जवळून तो त्यांना स्वतःचं दर्शन देईल किंवा स्वतःच्या जीवनाबद्दल किंवा देव कोण आहे हे त्यांना प्रियांनो स्पष्टरीतीने समजेल. आणि म्हणून मगाशी प्रियांनो जसं आपण ह्या गोष्टींकडे पाहत आहोत की जर जगातला व्यक्ती आहे तर त्यालासुद्धा खूप आशीर्वाद मिळतील. तो सुद्धा म्हणेल मला तर देवाकडे न पाहता, देवाकडे न मागता मला सगळं काही मिळालेलं आहे.
आणि तो कदाचित त्याच्यामध्ये अधिक सरसावतसुद्धा जाईल. पण लक्षात घ्या प्रियांनो, जसं मी म्हणत आहे की विश्वासणारे ज्या वेळेला प्रियांनो त्यांनासुद्धा आशीर्वाद मिळतात, तर ते त्यांच्या जीवनामध्ये जर देवाने कृपा दिलेली आहे, अधिक त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत, तर ते वेगळ्या रीतीने त्या आशीर्वादांचा उपयोग देखील करतील. ते स्वतःच्या स्वार्थासाठीच करणार नाहीत, ते इतरांना मदत करण्यासाठी करतील. स्वतःपुरतंच ते साठवून ठेवणार नाहीत. परंतु जो जगातला व्यक्ती आहे तो मात्र तो म्हणेल की मला देवाने दिलेला आहे आणि मी याचा अनुभव घेणार आणि उपभोग घेणार आणि माझ्याशिवाय दुसरं कोणाला मी ते देणार नाही. सो देव आशीर्वाद देत राहतो. पण आज पण त्याच्यामधून देखील प्रियांनो काही वचनं यावेळेला पाहणार आहोत. आणि जे आपण 8वं अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक 8वा अध्याय आणि 22 वचन जे आहे त्यातलं एकच वचन प्रियांनो आपण वाचूया परत एकदा. काय म्हटलंय? कोणी वाचेल आपल्यासाठी? उत्पत्ती 8वा अध्याय 22 वचन. येस, पृथ्वी राहील तोवर. आता हे वचन कधी बोललेलं आहे? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रियांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्या जलप्रलयाचा काळ त्यावेळेला प्रियांनो झालेला आहे. आणि नोहाने त्या ठिकाणी जसं आपण 20 वचनात वाचत आहोत तिथे की नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होमार्पण केले. नोहाने जमिनीवर पाय ठेवलेला आहे आणि सगळ्यात पहिली गोष्ट त्याने काय केलेली आहे? काय केली त्याने? जमिनीवर पाय ठेवल्यावर काय बांधलं त्याने? घर बांधलं स्वतःसाठी. पहिलं बाबा राहायचं घर बघू आपण. जमिनीवर आता मालकी आपली आहे, आपल्याला कोणी अडवणार नाही. पाहिजेल तेवढा मोठा बंगला बांधू, पाहिजेल तेवढं त्या ठिकाणी हस्तगत करू. त्याने ते काही केलं नाही. पण जसं 20 वचनात म्हटलेलं आहे की नंतर नोहाने परमेश्वरासाठी काय केली? वेदी बांधली. आणि मग वेदी बांधून त्यावर काय केलं त्याने? सर्व शुद्ध पशु आणि सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन, सगळेच नाही, देवाने त्याला तर ते दिले होते. कशासाठी? की त्याच्यापासून त्याची उत्पत्ती परत एकदा व्हावी म्हणून. भूतलावरती परत एकदा त्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत परत एकदा वाढत राहतील म्हणून ते दिलं होतं. पण त्याने काही त्यातली घेतलेले आहेत आणि वेदीवर त्याने होमार्पण केलेलं आहे. आता परमेश्वराला ह्या गोष्टीमधून खरं आनंद झालेला आहे असं नाही, त्याला उलट दुःख झालेलं आहे. त्याला वाईट वाटलेलं आहे की त्याने सर्व त्यावेळेला असलेली मानवजात जी आहे, प्राणी आहेत, पक्षी आहेत, सगळे मारून टाकलेले आहेत. आणि प्रियांनो, काही लोक जसं त्यावेळेला म्हणतात की आता ज्याला आपण टीकाकार म्हणतात दुसरे, ते म्हणतात की तो तेवढ्यापुरताच जलप्रलय झाला होता. तेवढ्यापुरता नाही आहे प्रियांनो, तो संपूर्ण पृथ्वीवरती जलप्रलय झाला होता. आणि सगळे प्राणी, पक्षीसुद्धा, म्हणजे अगदी पाणी वरच्या स्तरापर्यंत गेलं होतं. हे परमेश्वराला फार वाईट वाटलेलं आहे. मानव तर मारलेच, त्याने पक्षी पण मारून टाकले, प्राणी पण मारून टाकलेले. पण त्याच्या या कृतीमुळे त्याला स्वतःला देखील वाईट वाटलेलं आहे. पण कुठेतरी त्याने जी कृती केलेली आहे त्याच्याबद्दल दुःख देखील तो त्या वेळेला आपल्याला पाहायला मिळते की 21 वचनात तो म्हणत आहे की परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इथपर्यंत भूमीला कधीही शाप देणार नाही. कधी म्हणाला हे प्रियांनो? नोहाने वेदी बांधली आणि वेदीवरती शुद्ध पशु आणि पक्षी प्रियांनो त्याने त्या ठिकाणी अर्पण केल्यावर त्याचा सुवास घेऊन त्याला प्रसन्न वाटलेलं आहे. रक्त त्याने दिलेलं आहे. रक्त दिलेलं आहे म्हणजे कुठल्या तरी बदल्यात त्या ठिकाणी त्याला जीवन मिळालेलं आहे. आणि म्हणून देवाला पापांची क्षमा होण्यासाठी रक्त हे फार महत्त्वाचं आहे, की जे आपल्याला नंतर नवीन करारामध्ये देखील प्रियांनो पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताला देखील रक्त सांडल्यामुळे जीवन त्या ठिकाणी प्रियांनो देव बाप देत आहे. आता तो सुवास घेतल्यानंतर मग देव परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत आहे की मी भूमीला कधीही आता शाप एवढा मोठा देणार नाही.
म्हणजे त्याच्यामध्ये मानव पण आलेले आहेत प्रियानो खरं तर. म्हणजे त्याने वचन तर दिलेलंच आहे आणि मग आपल्याला प्रियानो त्या गोष्टीसुद्धा पाहायला मिळतात की त्याने एक चिन्ह देखील दाखवलं आकाशामध्ये. काय होतं ते? हां, धनुष्यबाण नाही का? बाण होतं का? सप्तरंगी धनुष्य, धनुष्य दाखवला. दुसरा शब्द वापरू नका बरं का त्याला. आपल्याकडे दुसरा शब्द आहेत पण ते दुसरे शब्द वापरू नका. सप्तरंगी धनुष्य देवबापाने दाखवलं आणि ते एक चिन्ह दाखवलं त्याने की मी जे वचन दिलेलं आहे ते ह्यावरून लक्षात लोक राहतील की परमेश्वर परत कधीही त्या ठिकाणी अशा वाईट रीतीने तो मारणार नाही. आणि त्याचं कारण पण काय म्हटलेलं आहे? कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. देव आशीर्वाद देते. मुद्दा आपला काय चाललेला आहे प्रियानो? देव सर्व आशीर्वाद आपल्याला देत आहे, पण विचार करा की त्याला हे सुद्धा माहीत आहे की मानवाच्या जीवनामध्ये मनामध्ये ज्या काही कल्पना येतात अगदी लहानपणापासून त्या दुष्टच आहेत. एवढं असूनसुद्धा देवबाप अशा लोकांवरती म्हणजे आपल्यांवरती, आपल्या सगळ्यांवरती प्रियानो तो त्याची दया आणि कृपा देत असतो प्रियानो. आणि याचा अर्थसुद्धा काय होतो की देवबाप संधी देत असतो आपल्याला की कुठंतरी आता तरी सुधरेल, आता तरी वळेल त्या मार्गावरून, आता तरी त्या गोष्टी बंद होतील असं म्हणून देवबाप दरवेळेला सर्व मानवजातीवर. आता यामध्ये प्रियानो आपल्याला दिसून येतं की त्याने कुठेही असं म्हटलेलं नाही विश्वासणारे, पण सगळ्यांसाठी म्हटलेलं आहे त्याने. आणि म्हणून ज्यावेळेला विश्वासणारे प्रार्थना करतात त्यांनासुद्धा देव भौगोलिक आशीर्वाद देतो आणि इतरांनासुद्धा त्यावेळेला प्रियानो ते आशीर्वाद मिळत असतात. म्हणजे पाऊस फक्त यहुदी लोकांवरती आणि ख्रिस्ती लोकांवरतीच पडतो असं नाही, तर तो सगळ्यांवर पडतो. सूर्यसुद्धा सगळ्यांना त्या ठिकाणी प्रकाश देतो. तो सगळ्यांवर दया करतो, सगळ्यांना आशीर्वाद देतो. ते समजून त्याला माहीत आहे हे वाईट आहेत आणि यांची पुढची कृतीसुद्धा कशी आहे हे सुद्धा त्याला माहिती प्रिया, तरी तो दया करतो. त्यालाच प्रियांनो दया म्हणता येईल. नाहीतर मनुष्य काय करतो की जर त्याला समजलं एखादा व्यक्ती चांगला नाही आहे, त्याला मदत तो करत आहे आणि तो जर चांगला नाही त्याला समजलं तो ताबडतोब रोखून घेईल, तो देणार नाही त्याला. पण देवाला माहीत आहे की हे सगळं काही मी त्यांना देत आहे आणि परतावा ज्याला म्हणू आपण कदाचित, तो तर मागत नाही आहे काही परतावा, पण हे माझ्यासाठी काही चांगलं करणारच नाहीत हे सुद्धा माहीत असून परत एकदा त्यांच्यावर दया करत राहतो. दुःखाची गोष्ट आहे प्रियानो की आपण ह्या जिवंत देवाला ओळखून सुद्धा आपण तसं वागत नाही प्रियानो. विशेष देवबापाला महत्त्वाच्या काही गोष्टींमध्ये ज्यावेळेला आपण म्हणतो प्रियानो त्याला वेळ देणं. आता माहीत नाही आपली उपस्थिती आपण पाहत आहोत, कुठं चाललेले आहेत लोक, कुठं गेलेले आहेत लोक, कोणतं महत्त्वाचं काम आहे. देवबापाला ते फार महत्त्वाचं आहे प्रियानो. त्याने आठवण करून दिलेली आहे शब्बात दिवसाची. आपल्याला प्रियानो भक्ती मंदिरामध्ये राहणं गरजेचं आहे. हा कुणी प्रियानो परगावी गेलेला आहे पण तिथे सुद्धा प्रियानो त्याने भक्तीचा वेळ तिथल्या कुठल्याही मंडळीमध्ये जाऊन देवबापाला वेळ देणं प्रियानो फार महत्त्वाचं आहे. कुठेही त्याने कंपल्शन असं म्हटलेलं नाही की जिथं सभासद आहेत तिथंच तुमची उपस्थिती दर रविवारी दाखवायला पाहिजे, असं कुठेही देवबापाने म्हटलेलं नाही. पण तुम्ही कामानिमित्ताने बाहेर कुठे गेलेला आहात तर ठीक आहे, पण तिथे कुठेतरी त्या देवबापाला, तो देवबाप तिथं पण आहे, तिथंसुद्धा वेळ देणं प्रियानो गरजेचं आहे. नुसता वेळच नाही, आपल्याला दशमांशसुद्धा द्यायला सांगितलेलं आहे. कित्येक लोक अजूनही दशमांश देत नाहीत. वाईट वाटतं प्रियानो. देवबाप आशीर्वाद देत राहतोय, देवबाप त्यांना पुरवठा देत राहतोय, पण आपला दशमांश जो देवबापाने सांगितला आहे, पाळकाने नाही सांगितला, संस्थेने नाही सांगितलेला, हे देवबापाने त्याच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या उत्पन्नाचा 10वा भाग तुला भक्ती मंदिरामध्ये त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. इथं मात्र प्रियानो आपण म्हणत असतो की ज्या भक्ती मंदिरामध्ये तुमचं सभासद आहे तिथं तुम्ही देणं गरजेचं आहे.
दुसरीकडे कुठं देऊ नका. मी मागेसुद्धा प्रियांनो एक उदाहरण म्हणून माझ्या वडिलांचं सांगितलं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला मी बायबल कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला ते दशांश देत होते, त्यांचा 10वा भाग ते काढत होते. त्यांचा सरकारी नोकरी त्यांची होती, देवबापाच्या दयेने चांगला पगार होता, तहसीलदार म्हणून सुद्धा ते रिटायर झाले. पण प्रियांनो त्यांचा दशांश ते कुठल्या तरी संस्थेला दरवेळेला पाठवायचे. कधी बायबल सोसायटीला पाठव, कधी मंगलधाम जी बॉम्बे बुक ट्रॅक सोसायटी आहे त्याला पाठव, कुठल्या ब्लाइंड मिशनला दे, कुठल्या पाळकाला देऊन टाक. ते म्हणायचे मी तर ठेवत नाही बाबा, मी तर सेवेसाठीच वापरतो. मी म्हटलं नाही, हे चुकीचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही भक्तीला जाताय तिथलीसुद्धा प्रियांनो गरज आहे. आणि त्या वडिलांना मी दरवेळेला दाखवून द्यायचो की तिथला जो सेवक आहे किंवा तिथले जे प्रियांनो ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हा 10वा भाग देणं गरजेचं आहे. प्रत्येक मंडळी त्या ठिकाणी देवबापाने सेट केलेली आहे आणि तिथं तो देणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला त्यांना हे सगळं समजावून सांगितलं त्यानंतर त्यांनी नियमित रीतीने द्यायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम इतरांवर देखील प्रियांनो व्हायला लागला. आणि त्यांना असं वाटायचं की आपण देतोय सेवेलाच देतोय, आपल्याकडे कुठं ठेवतोय. पण ज्या मंडळीमध्ये प्रियांनो आपण आहोत त्या ठिकाणीच ते प्रियांनो दशमांश देणं गरजेचं आहे, कारण तिथल्यासुद्धा गरजा आहेत. काही लोक आहेत TV चॅनलला पाठवतात, भक्ती रविवारची इथं करतात, सगळे आशीर्वाद इथं घेतात, सगळे कार्यक्रम त्यांचे समर्पणापासून ते कब्रस्तानापर्यंतचे सगळे कार्यक्रम इथं होतात. आणि पैसे कुठं पाठवतात? TV चॅनलला, गॉड TV, दुसरं कुठलं तरी ह्याला. आपल्या मंडळीतसुद्धा असे लोक आहेत. वाईट वाटतं ऐकून कधी कधी. त्यांना देऊ नका असं म्हणत नाही, पण 10वा भाग जो आहे प्रियांनो तो मंदिरामध्ये जिथं तुम्ही भक्तीला जाता तिथं देणं गरजेचं आहे. आज चांगले चांगले प्रियांनो पदावरती आहेत, चांगली नोकरीवाले लोक आहेत, पण आपला 10वा भाग अजूनही मी तर वर्षाच्या शेवटी पाहत असतो कोणी किती दिलेलं आहे. आणि मग कधी कधी वाईट वाटतं प्रियांनो, अरे ह्या मनुष्याला, ह्या कुटुंबाला आपण कधीच कुठलीच सेवा थांबवली नाही. बाकीच्या मंडळांमध्ये प्रियांनो आधी तुमची कुठले कार्यक्रम, अगदी घरातली प्रार्थना जरी असेल उपकार स्तुतीची, तरी आधी ते खजिनदाराला विचारतात यांचं जरी सभासद असले तरी यांचं देणं व्यवस्थित आहे का नाही, पूर्ण दिलेलं आहे का नाही या वर्षभरामध्ये, तरच आपण तिथं प्रार्थना किंवा त्यांची विधी आपण करणार आहोत. आपण असं करत नाही प्रियांनो, कधीच केलं नाही. मला वाईट वाटतं कधी कधी की त्या कुटुंबांना आपण कधीही कुठली गोष्ट थांबवली नसली पण त्यांचं मंडळीमध्येच काही सहभाग नाही आहे. बरं, दशांश वेगळं प्रियांनो आणि तुम्ही जे काही देता ते वेगळं. काही लोक 500 टाकतील, 200 टाकतील, कोणी 1000 टाकतंय आणि तुम्ही म्हणताल की आपण दिलेलं आहे. अरे देवाने तुम्हाला आशीर्वाद खूप दिलेले आहेत. दशमांश तुम्हाला सांगितलं आहे देवबापाने, उत्पन्नाचा 10वा भाग 10% सांगितलेला आहे प्रियांनो, आणि तो 10%च असला पाहिजे. उगाच कुठेतरी काहीतरी टाकू नका. मी जसं प्रियांनो हे उदाहरण दशांश आल्यावर, आशीर्वादाच्या आल्यावर मी नेहमी सांगत असतो की जिथं पहिली मंडळी म्हणून प्रियांनो मी सेवा केली कल्याणला, त्या कल्याण मंडळीमध्ये हिंदी चर्च होतं, ते 3.5 वर्ष मी सेवा केली, 3.5-4 वर्ष. सेंट्रल रेल्वेचे लोक आहेत, सेंट्रल रेल्वेमध्ये कामाला लोक आहेत ते, पण त्यांची देण्याची पद्धत किती होती माहिती त्या काळामध्ये, म्हणजे मी 91-92 सालातलं म्हणत आहे. 5 रुपये आणि 10 रुपये, जास्तीत जास्त डोक्यावरून 25 रुपये. आणि ते दिल्यानंतर पावती पण मागायची हक्काने. पावती पाहिजे बरं का. पास्टर साहब वो खजिनदार को बोलना हमारी पावती रह गई है, पिछले 2 महीने से नहीं मिला है. किती? 50 रुपये. सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोक आहेत, पण दशांश देण्यामध्ये. आता ते अर्थात महाराष्ट्रीयन नव्हते त्याच्यात, म्हणजे सगळे UP MP लोक होते, कठीण अंतःकरणाचे, खूप समजावून सांगायला लागायचं. मला मुद्दा हा म्हणायचा आहे प्रियांनो, देवबाप भौतिक आशीर्वाद भरपूर देतोय बरं का,
पण त्या देवबापाला तेवढं आपण देतोय का खरंच? मी नुसत्या पैशाबद्दल बोलत नाही आहे, मी आपल्या वेळेबद्दलसुद्धा बोलत आहे. मी फक्त रविवारच्या दिवशी बोलत नाही आहे, मी तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही किती घरामध्ये शास्त्रभाग वाचताय, किती प्रार्थनेला बसताय प्रियांनो, हा सुद्धा महत्त्वाचा भाग देवबाप पाहत आहे. तो सर्व काही पुरवतोय प्रियांनो, पण त्या सगळ्या भौतिक आशीर्वादांचा उपयोग त्याला खरंच त्याला रिटर्न काय पाहिजे नाही आहे. तो म्हणते नाही आहे तसं. मंडळीतल्या लोकांना प्रियांनो 10,000 तर पगार कुणालाच नसेल आता, त्याच्यापेक्षा जास्तच असणार आहे. पण तरी त्याचा 10,000 म्हटला, एखाद्याचा 15,000 जरी म्हटला, त्यांनी 1,500 रुपये मंडळीमध्ये द्यायला पाहिजे. 50,000 असेल, देवाची स्तुती असो, तुम्हाला तेवढा पगार आहे, तुम्ही नियमित रीतीने तो देणं गरजेचं आहे. किती देताल? 50 असेल तर हां किती देताल? मग 10वा भाग किती आहे? सुकले का ओठ सगळे आज उन्हाने? ओठ सुकले का कानात गरम वारं गेले? किती असेल 50,000चा? 50,000चा किती बोला ना. कोणाला तर नाही आहे, 5,000 आहे. हां 50,000चा 5,000. काही लोक म्हणतो एवढे कशाला द्यायचे? अरे तुम्ही पाळकाला देत नाही आहे, तुम्ही पंचमंडळाला देत नाही आहे, तुम्ही कोणाला देताय? देवबापाला देतो. आणि देवाची स्तुती असो की आपल्या मंडळीमध्ये त्याचा हिशोब ठेवला जातो. ते काय सगळं पाळकाच्या खिशात जात नाही. जेवढं पाळकाला द्यायचं आहे ते पंचमंडळाला माहिती आहे, ते तेवढं देत राहतात दरवर्षी. त्यांचे पण त्या ठिकाणी मोठं कार्य आहे ते. पण बाकीच्या कार्यासाठी तो उपयोगात आणला जातो. मुद्दा आहे प्रियांनो, देवबाप आशीर्वाद देतोय, पण आपण प्रियांनो त्या प्रकारचे त्याला दाखवत नाही आहे की होय तुझ्या आशीर्वाद आम्ही घेतोय, पण त्याला रिटर्न्स काहीच दाखवत नाही आहे प्रियांनो. मग सर्वांगीण रीतीने प्रियांनो आपण पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून 22 वचन जे म्हटलेलं आहे की पृथ्वी राहील तोवर, त्याने असं काहीच म्हटलेलं नाही ते माझ्याशी चांगले वागले किंवा वाईट वागले तर. पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हायची राहणार नाहीत. त्याने हे मोशेच्या काळाच्या आधीपासून प्रियांनो सांगितलेलं अभिवचन आहे. आणि ते आजच्या काळापर्यंत प्रियांनो ते लागू होत आहे आणि पुढेसुद्धा लागू होणार आहे. जोपर्यंत पृथ्वी राहील, जोपर्यंत पृथ्वी राहील म्हटलेलं आहे, ते थांबणार नाही आहे. तो देतच राहणार आहे, देण्याचं. आणि म्हणून इंग्लिशमध्ये जसं प्रियांनो म्हण आहे, गॉड गिव्स अँड फॉरगिव्स अँड मॅन गेट्स अँड फॉरगेट्स. देव देतच राहतो आणि क्षमा पण करून टाकतो आणि मांडून घेत राहतो आणि विसर पडतो त्याला लक्षात येत नाही. त्याला आपल्या जवळच्या लोकांचा सुद्धा विसर पडतो पैसा आल्यानंतर. आपल्या जवळच्या माणसाने काय आपल्यासाठी केलेले हे सुद्धा तो विसरून जातो. आपल्यासाठी काय काय करत आहे तो हे विसरून जातो प्रियांनो तो. पण देवबाप प्रियांनो ह्या सगळ्याचा लेखा ठेवत आहे बरं का. जरी तो फॉरगिव्ह करतोय पण लेखा ठेवलेला आहे. याच्यामधलं प्रियांनो आपण मत्तई वाचूया, 5वा अध्याय 45 वचन. येस, अशासाठी मत्तई 5:45 काय म्हटलेलं आहे? 43 पासून वाचूया आपण. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैराचा द्वेष कर असे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे काय व्हावे? पुत्र आणि कन्या. आता फक्त पुत्र शब्द लिहिलेलं आहे, पण याच्यामधून काय मुली किंवा स्त्रिया वगळलेल्या नाहीत.
पण पुत्र आणि कन्या म्हणून आहे त्या ठिकाणी. पण तो एक पुरुषप्रधान त्या ठिकाणी संस्कृती असल्यामुळे पुरुषाने जर केलेलं आहे किंवा पुरुषाने जर ते करावं असं म्हटलेलं आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या घरातील जेवढ्या स्त्रिया आहेत, त्याची आई असेल, बायको असेल, आजी असेल किंवा बहीण असेल, बाकीच्या कोणी स्त्रिया ज्या असतील त्यांनी ते करणं अपेक्षित होतं आणि म्हणून एकालाच त्या ठिकाणी संबोधलं जात होतं. म्हणून प्रियांनो त्या ठिकाणी पुत्र शब्द म्हटलेला आहे. पण तो काय म्हणत आहे 44 परत वाचतो मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्रास देणाऱ्या लोकांवरती कुठलंही त्या ठिकाणी आक्षेप म्हटलेला नाही, परंतु त्यांच्यासाठी प्रियांनो प्रार्थना करा म्हटलेलं आहे. का बरं प्रार्थना करा? जे छळ करतायत, आता जगामधली लोक म्हणतील सर्व धर्म समभाव, जगामध्ये सगळीकडं फार वाक्य बोललं जातं नाही का, सर्व धर्म सारखंच शिक्षण देतात. पण हे शिक्षण आहे का त्यांच्याकडे? हां, जे छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, हे शिक्षण आहे? ख्रिस्ती शिक्षणाशिवाय किंवा या धर्माला म्हणू आपण, या धर्माशिवाय कुठलाही धर्म तसं सांगत नाही प्रिय. फक्त प्रभू येशू ख्रिस्तांनी हे सांगितलेलं आहे. बाकीचे उत्तर काय देतात? ईट का जवाब पत्थर से देंगे. आम्ही मारू तुम्हाला, अरे म्हटलं तर लगेच विचारू आम्ही मागं सरकणार नाही. पण इथं ही नम्रतेची शिकवण आहे, देवबापाच्या हातामध्ये देण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून कधी कोणी जर म्हटलं ना सर्व धर्म समभाव, बायबलमध्ये वाचत असताना प्रियांनो मुद्दे काढा. अशी कितीतरी तुम्हाला वचनं सापडतील की ते सर्व धर्म समभाव म्हणणाऱ्या लोकांना तुम्हाला सांगता येतील की नाही बाबा, सगळे धर्म सारखे कदाचित असू शकतात बाकीचे, पण ख्रिस्ती नाही आहे, ख्रिस्ती धर्म त्यातला नाही आहे. कारण ही शिकवण त्यांच्याकडे नाही आहे कोणाकडे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणते, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे आणि कन्या व्हाव्यात. स्वर्गातील पित्याचे पुत्र आणि कन्या. प्रियांनो, आपण त्या पात्रतेचे आज आहोत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भूतलावरती जीवन जगत आहोत, पण त्याचे पुत्र आणि कन्या प्रियांनो म्हटले जात आहोत का? स्वतः देवबापाला वाटत आहे का की हा माझा पुत्र आहे? जसं प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल प्रियांनो त्यांनी उद्गार काढलेले आहेत, बाप्तिस्मेच्या वेळेला सुद्धा काढलेले. हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचवर मी संतुष्ट आहे. असं प्रियांनो देवबाप म्हणत आहे का की याच्यावरती मी आशीर्वादांचा वर्षाव करत आहे या पुत्रावर आणि कन्यांवर, आणि याच्याबद्दल मी संतुष्ट आहे कारण हा बरोबर मी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे वागत आहे? प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही तसं वागलात तरच तुम्ही पुत्र आणि कन्या म्हणून प्रियांनो गृहीत धरले जाणार आहात. कोणाच्या दृष्टिकोनातून? देवाच्या दृष्टिकोनातून. प्रियांनो, देव स्वतः पाहणार आहे की तुम्ही शत्रूवरती देखील प्रेम करत आहे किंवा त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे, कारण मी तुम्हाला सर्व काही बाकीच्या गोष्टींचा पुरवठा, आशीर्वाद मी देत राहणार आहे. तुम्हाला फक्त माझ्या सांगण्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. एका माणसाला, मी कुठल्या धर्माबद्दल म्हणत नाही, पण मी माणसाबद्दल म्हणतो. एका माणसाने दुसऱ्या एका माणसाला सांगितलं, भयंकर अशी परिस्थिती, वाळवंट. त्याला सांगितलं, तुला काही खायला प्यायला नाही आहे, मी तुला खायला प्यायला देईन, मी तुला भरपूर सगळं काही देईन, पण मी सांगेल तेवढं काम करायचं. तो म्हणाला, साहेब काही सांगा काम, मला खायला प्यायला पाहिजे, कारण वाळवंट आहे सगळं. तो माणूस म्हणाला, मी तुला सगळं काही देईन आणि जे काही मी तुला सांगेन ते फक्त लिहून काढायचं. तो माणूस म्हणाला, अजून काय कष्ट, दुसरं काही नाही का? तो म्हणाला, काही नाही, नुसतं बसायचं आणि लिहून काढायचं. तो म्हणाला, काय छान काम आहे, दिवसभरात किती लिहायचं? ते म्हणे, तुला आवाज जो येईल तो आवाज काय सांगेल तसं लिहून काढायचं. हो म्हणाला तो.
त्या माणसाला काय केलं, त्या माणसाने, दुसऱ्या मालकाने काय केलं, त्या माणसाला वाळवंटातल्या एका खोल विहिरीमध्ये टाकून दिलं. इतकी खोल त्या वाळवंटातली विहीर असते की काही दिसतच नाही, दिसणंच नाही आहे काही. आपल्याकडच्या विहिरींकडं तरी बघितल्यावर खाली दिसतं काहीतरी, परत दिसते तिथं काही नाही आहे तसं. आणि ज्या वेळेला तो माणूस खाली गेला, त्याला त्या ठिकाणी दिवा दिला, टेबल दिला, पेन म्हणजे लिखाणाचा बोरू दिला, शाई दिली आणि त्याला सांगितलं वरून जो काय आवाज येईल ना ते लिहून काढायचं. त्याने असं वर बघितलं तर जे विहिरीचा द्वार असतं, मोठा खड्डा, तो एवढंसं त्याला दिसत होतं, छोटासा, बाकी सगळा अंधार. आणि खाली त्याला दिवा दिलेला आहे, तो लिहून काढत आहे. वरून जे काय सांगितलं जाईल ते लिहून काढायचं. त्या दिव्यामध्ये वरून आवाज आला की तो लिहून काढायचा. आणि त्याने एक अख्खं पुस्तक तयार केलं आणि शेवटी त्याने त्याच्यामध्ये लिहिलं. काय लिहिलं? हे मला सगळं कुठून आलं? त्या माणसाने त्याला सांगितलं, हे तुला कुठून आलं? तो म्हणाला वरून आलं. मग तिथं लिही, हे सगळं वरून आलेलं आहे. आणि मग सगळं रोज त्याला खायला प्यायला मिळायचं. कितीतरी महिने त्याला खाऊ पिऊ घातलं, तो तिथंच राहायचा, खड्ड्यातच, विहिरीच्या. आणि सगळं रोज एक पान लिहिलं की ते दोरीला बांधायचं, पान वर घेतलं की त्याला जेवण पाठवायचं, रोज पान लिहिलं की जेवण पाठवायचं. आणि ज्या वेळेला ते सगळं पुस्तक तयार झालं, त्याने ते ग्रंथ म्हणून तयार केला आणि वरून माती टाकून दिली आणि एका धर्माचा उदय झाला असं म्हटलं जातं. वरून आलंय ते, मी सांगेल ते करायचं त्याने. परमेश्वराने अशी काही गोष्ट केलेली नाही तुम्हाला आणि मला प्रियांनो. तो करायला सांगत नाही तसं. तो म्हणत आहे खुल्या रीतीने आशीर्वादांचा तुम्ही अनुभव घ्या, आनंद घ्या, पण मी जे म्हणत आहे त्याप्रमाणे वागायला सुरुवात करा. तो कुठल्याही प्रियांनो आपल्यावरती अत्याचार करत नाही आहे. तो कुठल्याही प्रियांनो अपेक्षापेक्षा, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काही तो मागत नाही आहे प्रियांनो. आणि म्हणून इथं जो शास्त्रभाग आपण म्हणत आहोत प्रियांनो, 5वा अध्याय आणि त्याच्या 45 वचनामध्ये, की अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. सगळ्यांना सारखं तो हे करत आहे, पण हा पाऊस, हा ऊन सगळ्यांना सारखं मिळत चाललेलं आहे. पण त्याने ख्रिस्ती लोकांना ह्या समाजामध्ये नेमलेलं आहे, पेरलेलं आहे, की ते कुठंतरी त्यांना ते सांगतील, अरे तोच देव आहे आमचा, की हे तुम्हाला पण आशीर्वाद देतो आणि आम्हाला सुद्धा देत आहे. पण हे लोकांनी सांगणं गरजेचं आहे. देव काय आता वरून काही सांगणार नाही आहे प्रियांनो, पण त्याने ख्रिस्ती लोकांना आशीर्वादित केलेलं आहे, कारण त्या लोकांनी आता इतरांना सांगावं की हे सगळं कसं करतोय देव. मुद्दा आपला तोच चाललाय प्रियांनो. भौतिक आशीर्वाद आहेत, पण आपण ते भौतिक आशीर्वाद घेऊन त्याच्या पुत्रासारखे आपण वागत आहोत का? श्रीमंत माणसाचा मुलगा भारत देशातला, आत्ताच त्याचं त्या ठिकाणी एंगेजमेंट झालेली, तो त्याच्या बापासारखाच त्या ठिकाणी राहणार, राहणीमान करणार का रस्त्यावरती गेल्यावर वडापाव खात बसेल? हां, भूक लागली म्हणून. श्रीमंत माणसाचा मुलगा आहे आणि जर तो आलाच रस्त्यावर वडापाव खायला, पावभाजी खायला, मुंबईच्या कुठल्या तरी एखाद्या फुटपाथवरती मोठं चांगलं हॉटेल आहे, AC लावलेलं आहे, तिथं खाईल का तो? तिथं नाही खाणार. तो 5 स्टार हॉटेलशिवाय जेवणारच नाही, कारण तो त्याचा बाप सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस आहे. आणि कितीही त्याच्या मित्रमंडळींनी त्याला सांगितलं किंवा स्वतःला त्याला वाटलं की नाही हे खूप चांगलं आहे, पण त्याच्या बापाचं स्टेटस खाली येईल, लोक काय म्हणतील, माझ्या बापाला काय वाटेल, म्हणून सुद्धा त्याला कितीही भूक लागली आणि कितीही त्याला चांगलं वाटलं तरी तो ते खाणार नाही. तो उच्च हॉटेलमध्ये थोडकंच खाईल, कदाचित बेचव पण असेल, पण त्या हॉटेलमध्ये त्याने खाल्लेलं आहे असं सगळीकडं परत एकदा होईल, किंवा बापाला कळेल ओके चांगल्या हॉटेलमध्ये जेवला.
असं त्यालाही समाधान वाटेल. तुम्ही आणि मी काय करतोय प्रिया? आपला बाप श्रीमंताचा नाही, हा मालक आहे, पृथ्वीचा, विश्वाचा मालक आहे आणि त्याचे पुत्र आणि कन्या आपण आहोत. आणि आपण काय जीवन जगत आहोत प्रिया? आशीर्वाद घेऊन, भौतिक आशीर्वादांचा उपभोग घेऊन कसं जगतोय आपण? हा प्रत्येकाला आपापल्या मनात प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईट व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनितींवर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना. प्रश्नप्रियानो त्याने सांगितलेलं आहे की आपण इतरांसारखंच नाही, पण त्यांच्यापेक्षा वेगळं, जकातदारांपेक्षा वेगळं तो म्हणत आहे काहीतरी तुम्ही जगून दाखवा. बाकीचे आपल्या भोवती जे लोक आहेत, आपल्या काळामध्ये जर ह्याचा अनुवाद करायचं म्हटलं तर आपल्या अवतीभोवती जे राहणारे लोक आहेत त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी त्या ठिकाणी जीवन जगणं आणि समाजाला दिसून येणं गरजेचं आहे. मला माहीत नाही, काल मी एक व्हॉट्सॲपनं यूट्यूबवरती एक क्लिप पाहिली आणि त्याच्यामध्ये आपले पंतप्रधान मोदी यांचा वृत्तांत त्यांनी सांगितलं. त्यांचा जन्म कुठं झाला, त्यांचे नातेवाईक कोण आहेत, काय आहेत, तर ते त्यांच्या भावंडांपैकी तिसरे आहेत म्हटलेलं आहे. आणि त्यांचा 2 नंबरचा जो भाऊ आहे, म्हणजे वरचा भाऊ, त्या व्हिडिओत म्हटलं होतं, मला माहीत नाही, त्याच्यात सांगितलं की तो महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये एक अनाथाश्रम चालवतो. आता हे कितपत खरं आहे काय मला माहीत नाही, पण मग मोदी साहेबांचा भाऊ तो अहमदनगरमध्ये एक अनाथ आश्रम चालवतो. तो तिथं राहतो का नाही राहत हे माहीत नाही, त्याच्यात काही सांगितलं नाही. पण समाजामध्ये ही बातमी त्यांनी जी सांगितलेली आहे, रिटायर झालेला माणूस आहे तो सरकारी खात्यातून, पण तो चालवतो. मुद्दा हा म्हणायचा आहे मला प्रियानो की त्याचा भाऊ आज देशाचा पंतप्रधान आहे आणि तो जर असं काम काहीतरी करत आहे, वेगळे काहीतरी, तो गडगंज संपत्ती गोळा करून बसलेला नाही आहे माझा भाऊ पंतप्रधान आहे म्हणून, पण तो कुठेतरी समाजसेवा करत आहे. एक थोडक्यात ती किती बातमी खरी आहे मला माहीत नाही, पण आपण म्हणत आहोत की बाबा वेगळं काहीतरी तो जीवन जगत आहे. ही वेगळेपणाची जी गोष्ट प्रियानो ती ख्रिस्ती लोकांसाठीच देवापणे दिलेली आहे. आणि लक्षात घ्या, मागच्या वेळेला सुद्धा मी प्रियानो हे सांगितलं होतं की जगामध्ये ज्याला नोबेल पारितोषिक म्हणतात, शाळेमध्ये पण ऐकलेलं आणि आतासुद्धा प्रियानो वर्तमानपत्रात येतात, नोबेल पारितोषिक दिलं जातं तर त्यातले जवळपास 90% जास्त नोबेल पारितोषिक यहुदी लोकांनी पटकवलेले आहेत. हे काही यहुदी लोकांनी नाही सुरू केलेलं, यहुदी लोकांनाच मिळालेले आहेत जास्तीत जास्त. का बरं हे वेगळे असं? कारण त्यांच्यामध्ये वेगळेपण आहे काहीतरी, आणि देवबापाने त्यांना बुद्धी दिलेली आहे तशी, आणि देवबापाने आशीर्वादसुद्धा त्यांना तसे दिलेले आहेत. आणि म्हणून जगात नावाजलेली लोक म्हणून प्रियांनो नोबेल पारितोषिकमध्ये जर आहेत तर ते यहुदी लोक आहेत प्रियांनो. बाकीचे ख्रिस्ती पण आहेत त्याच्यामध्ये, भारतामधले सुद्धा काही आहेत अगदी नगण्य, पण जास्तीत जास्त यहुदी आहेत, 2 नंबरला ख्रिस्ती आहेत, आणि मग जगातले बाकीचे लोक आहेत. वेगळेपण आहे जगामध्ये, माणसंच ती सुद्धा, त्यांना सुद्धा देवापणे आशीर्वाद दिलेत, आपल्याला सुद्धा देवापणे आशीर्वाद दिले, पण वेगळेपण आहे काहीतरी त्यांच्यात. तर ते वेगळेपण प्रियांनो आपल्याला असणं फार गरजेचं आहे. पुढचा आपण शास्त्रभाग यावेळेला काढूया प्रियांनो. प्रेषित त्याचा 14वा अध्याय आणि 17 वचन काय म्हटलंय? प्रेषितांचे कृत्य 14वा अध्याय 17 वचन. येस, परमेश्वराने सर्व काही दिलेलं आहे. आणि शास्त्रभाग जर वरती पाहिला प्रियानो, लुस्त्र येथे पौल आणि बर्नबा हे सुवार्ता सांगायला तिथे जातात प्रियानो.
आणि सुवार्ता सांगत असताना लोकांना अगदी आवडलं ते. आणि वरती जर तुम्ही वाचलं तर त्या लोकांना एवढं ते सगळे काही त्यांची सुवार्ता आवडली की त्या दोघांचे ते पाया पडायला लागले आणि काय म्हणायला लागले. जर तुम्ही 11 वचन बघितलं, प्रेषितांचे कृत्य 14 अध्याय आणि 11 वचन, मग पौलाने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकबनी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाले, काय, देव माणसाच्या रूपाने आमच्यात उतरलेला आहे. त्यांनी बर्नबाला ज्युपिटर म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले. मग पुढे नगरापुढे असलेल्या ज्युपिटरच्या पुजाऱ्याने बैल व माळा दरवाजाजवळ आणल्या आणि लोकांनी बरोबर घेऊन बलिदान करावे असे त्यांच्या मनात आले. हे ऐकून 14 वचन, हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्नबा व पौल यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून त्यांनी ओरडून म्हणाले, गृहस्थांनो, हे काय करता? आम्ही व तुम्ही काय म्हटलेलं आहे, समभावनेची माणसे आहोत. तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश व पृथ्वी समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. पुढे काय म्हटले प्रियांनो, त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गाने चालून दिले, तथापि त्याने स्वतःच साक्षीविरहित राहू दिले नाही. म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायी ऋतू तुम्हाला दिले आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले असे बोलून त्यांनी आपणाला बलिदान करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले. लोक एवढे खुश झाले की त्यांना ग्रीक देवतांची नावं दिली. आता अशी नावं दिल्यावर आणि असे सन्मान मिळाल्यावरती कोण त्या ठिकाणी मागे सरकेल प्रियानो? व्हॉट्सॲपवरती झावळ्याच्या रविवारी प्रियानो जे घडलं पंजाबमध्ये, काय नाव आहे त्या पाळकाचं, भजिंदर सिंग का काय, जसं प्रभू येशू ख्रिस्ताला झावळ्या दिल्या होत्या तसं मंडळीतल्या लोकांनी झावळ्या टाकल्या. आपल्या ग्रुपवर मी पाठवलं होतं आणि येशू ख्रिस्तासारखा तो चालला. इतक्या लोकांनी वाईट रीतीने त्याला ट्रोलिंग केलेलं आहे, कमेंट्स केलेले आहेत. हा काय समजतो स्वतःला? माणूस आहे हा. इथं पौल आणि बर्नबा ह्यांना तर त्या लोकांनी देव म्हणूनच उचलून धरलेले, नावं पण दिली आणि त्यांच्यासाठी बळी द्यायला चालले होते. पण त्यांनी अंगावरचीच वस्त्रे फाडून टाकले. अरे कोण आहे आम्ही? आम्ही माणसं एक समान आहोत आपण. कारण आशीर्वाद देणारा किंवा आम्हाला जे काही दिलेलं आहे ते तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत आहे, पण आम्ही तुमच्यासारखेच आहोत, मानव आहोत, आमच्यासाठी हे करू नका. शेवटचं वचन म्हणत आहे, त्यांनी खूप कष्टाने त्यांना आवरलं, थांबवलं. म्हणजे त्यांना, अहो असं काही करू नका, एवढे मोठे नाही आम्ही लोक, आम्ही सुद्धा तुमच्यासारखे माणसंच आहोत. देव आशीर्वाद देतो तर त्याचा अर्थ नाही होत प्रियानो की आपण त्याचा फायदा घ्यावा किंवा गैरफायदा शब्द म्हणता येईल. लोक गैरफायदा घेतात प्रिया. देव देतोय तर त्यांना असं वाटत आहे ठीक आहे आपल्याला मिळत आहे तर घ्यायला काय हरकत आहे. मग ते काही वेळेला पदाचा गैरफायदा करतात, आपल्याला दिलेल्या आशीर्वादांचा प्रियानो ते गैरफायदा घेतात. भौगोलिक गोष्टी देवबाप देत आहे, पण इथे एक चांगलं प्रियानो उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. देवाचे सेवक आहेत पौल आणि बर्नबा सुरुवातीच्या काळामध्ये, की त्यांनी सुवार्ता सांगितली आणि त्यांना प्रियानो सगळ्या गोष्टी अशा झाल्या की त्यांना वाटलं देवच आपल्यामध्ये अवतरलेले आहेत, काय हरकत आहे यांच्या नावाने बळी पण आपण द्यायला पाहिजे. मनुष्याला प्रियानो ती एक ओढ असते नाही का. अगदी उत्पत्तीच्या पुस्तकापासून ती ओढ सैतानाने मनामध्ये घालून दिली. कुठली? तुम्ही देवासारखे व्हाल, फळ खा, तुम्ही काय होताल देवासारखे व्हाल आणि तुमचे डोळे उघडतील. प्रत्येकाला वाटत असतं आपण देवासारखे व्हावं, आपण देव व्हावं. देव व्हावं म्हणजे काय? कोणावरती तरी स्वामित्व करणारे आपण अधिकार असलेले व्हावं. ही प्रत्येक मनुष्यामध्ये, स्त्री पुरुष तरुण तरुणी सगळ्यांमध्ये प्रिया.
आणि इथं सुद्धा प्रियांनो दिसून येतं, मी मगाशी सुरुवातीला जसं म्हटलं प्रियांनो, की जर जगातले लोक असतील ना तर त्यांना वेगळं वळण मिळालं असतं. इथं हे प्रभूला जर ओळखणारे नसते पाऊल आणि बर्नबा, तर त्यांना बरं वाटलं असतं. अहो चला चला, त्यांच्यामध्ये देवाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या फक्त, पण जगिक जर आत्मा असतं त्यांना, तर त्यांना स्वतःला फुगून घेण्यासाठी, स्वतःचा मान सन्मान वाढवण्यासाठी त्यांनी अजून अपेक्षित केलं असतं. पण देवबाप त्यांच्याबरोबर होता, देवाचा आत्मा त्यांच्याबरोबर होता. आणि म्हणून जगातले लोक जसं करतात तसं आम्हाला काही करू नका बाबा, आम्हाला अपेक्षा नाही आहे काही तशी, आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत. हे देवाच्या आत्मेने त्यांना सहाय्य केलेलं आहे, की जे लोक त्या ठिकाणी जर कपड्यांवरून सुद्धा आम्हाला जर म्हणत असतील तर आम्ही ते कपडे फाडून टाकतो. इथपर्यंत प्रियांनो त्यांची मजल गेलेली आहे आणि त्यांनी उघडरीतीने ते सांगितलेले. सांगायचा मुद्दा हा की काही लोक म्हणतील की अरे हे तर आशीर्वाद देवानेच आपल्याला दिले, देवाने त्यांच्या मुखामध्ये असं घातलेलं आहे की बाबा ह्यांच्यासाठी बळी देऊ, देवानेच यांच्या मुखाला त्या ठिकाणी स्पर्श करून त्यांच्या देवाची नावं आपल्याला दिलेली आहेत, काय हरकत आहे, असं म्हणून प्रियांनो करू शकले असते ते. पण तसं नाही केलं त्यांनी. कारण देवाला जे आवडतंय तेच विश्वासणारे लोक करतील, सेवकसुद्धा तेच करतील, दुसऱ्या गोष्टी ते करणार नाहीत प्रियांनो. आणि म्हणून मगाशी पण जसं आपण म्हटलं, पुत्र आणि कन्या म्हणून ज्या वेळेला प्रियांनो आपण म्हणतो, आपण त्या पात्रतेचे आहोत का, आपण जगत आहोत का तसं. आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं त्या ठिकाणी निर्णय घेणं प्रियांनो, हे कसे आहेत, कोणत्या प्रकाराने प्रियांनो लोक आपल्याकडे पाहत आहेत आज. भौगोलिक आशीर्वाद प्रियांनो, यामधला दुसरा एक भाग आहे प्रियांनो. नुसते भौगोलिक आशीर्वादच नाही तर देवबापाने आध्यात्मिक आशीर्वाद देखील त्या ठिकाणी दिलेले आहेत. काही वचनं प्रियांनो आपण लवकर वाचूया. गलती रासपत्र 3 अध्याय आणि 14वं वचन. गलती 3:14. इतरांनी पण वाचावं, एकच शास्त्रभाग वाचला जात आहे. इतरांनी पण वाचावं. गलती 3:14 काय म्हटलंय? येस, अब्रामाच्या द्वारे तिथं म्हटलेलं आहे. काय प्रियांनो म्हटलेलं आहे तिथे की देवबाप आध्यात्मिक, आता आपण इतक्या वेळ भौगोलिक आशीर्वादांबद्दल बोलत होतो. भौगोलिक आशीर्वाद मग नुसतं आपलं प्रियांनो पगार पाणीच नाही, तर प्रियांनो हवा दिलेली आहे, पाणी दिलेलं आहे, व्यवस्थित अन्न दिलेलं आहे, आरोग्य दिलेलं आहे, व्यवस्था प्रियांनो ज्या जगात आपण ज्या देशात राहतो तिथली व्यवस्था म्हणा, सर्व काही देवबापाने त्या भौगोलिक गोष्टींबद्दल आपण मागाशी बोलत होतो, त्याचा आपण गैरवापर करू नये. आता आपण आध्यात्मिक रीतीने गोष्टी बघत आहोत आणि आध्यात्मिकसुद्धा आशीर्वाद त्याने काय दिले, तर गलतीच्या पत्रामध्ये पाऊल त्या मंडळीला म्हणत आहे 3 अध्याय आणि 14वं वचन की यात उद्देश हा की अब्रामाला दिलेले आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना म्हणजेच विदेशीयांना मिळावा. म्हणजेच काय, अब्रामाच्या द्वारे यहुदी लोकांना जे आशीर्वाद मिळालेले आहेत, आता तेच आशीर्वाद, तशाच प्रकारचे आशीर्वाद फक्त यहुदी लोकांनाच नाही तर परराष्ट्रीय, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी आलो प्रियांनो, आपल्याला सुद्धा आता अब्रामाचे आशीर्वाद, यहुदी लोकांचे आशीर्वाद देव द्यायला तयार आहे आणि दिलेलेच आहेत प्रियांनो आध्यात्मिक रीतीने. आणि पाऊल प्रियांनो रोमच्या मंडळीला तो एक उदाहरण देऊन प्रियांनो त्या ठिकाणी सांगत आहे. आणि तो जैतुनाच्या झाडाबद्दल प्रियांनो त्यांना उद्देशून सांगत आहे. जे रानटी जैतून आहे त्याला त्याने त्या ठिकाणी आधार दिलेला आहे आणि त्या रानटी जैतुनाबद्दल चांगलं जैतून रानटी जैतुनाला सहाय्य करत आहे. आता तो शास्त्रभाग काढला तर मला वाटतं मला तो लगेच सापडणार नाही, पण मी म्हणत आहे प्रियांनो थोडक्यात, चांगलं जैतून त्याला कलम केलेलं आहे आणि रानटी जैतून लावलेलं आहे पाऊल म्हणत आहे. आणि पाऊल त्या ठिकाणी सांगत आहे की चांगलं जैतून म्हणजे यहुदी लोक आहेत आणि कापून
त्याला कापून रानटी जैतून लावलेलं आहे. म्हणजे रानटी म्हणजे आपण परराष्ट्रीय लोक आहोत. तर त्यांना असं वाटायला लागलं परराष्ट्रीय लोकांना की आम्ही त्या ठिकाणी पानं दाखवत आहोत म्हणून मुळाला आधार मिळत आहे. आणि पाऊल त्यांना म्हणत आहे, अरे बाबा तुम्ही रानटी आहात, तुम्ही परराष्ट्रीय आहात, या मुळांमुळे तुम्हाला खरं तर पानं हिरवी मिळत आहेत. म्हणजे यहुदी लोकांमुळे आपल्याला आध्यात्मिक आशीर्वाद त्या ठिकाणी मिळालेले आहेत, हे विसरू नका तो म्हणत आहे. आणि म्हणजे अब्रामापासून जे आपण प्रियांनो या ठिकाणी हे काढलेलं आहे वचन, गलतीकरास पत्र 3 अध्याय आणि 14 वचन जे म्हणत आहे त्या ठिकाणी, की यात उद्देश हा होता की अब्रामाला दिलेले आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रांना मिळावे, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयी ते अभिवचन आपल्याला मिळावे. जर उत्पत्तीच्या पुस्तकात आपण पाहिलं प्रियांनो 12वा अध्याय, तर अब्रामाला कोणते आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहेत की जे यहुदी लोकांना मिळाले, तेच आशीर्वाद तुम्हाला आणि मला सुद्धा प्रियांनो सगळ्यांना आपल्याला मिळणार आहेत. 12वा अध्याय जर आपण काढलात, उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय, तिथून पुढे मी वाचते पहिल्या वचनापासून. उत्पत्ती 12. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून एक मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन. आता आशीर्वादांच्या गोष्टी काय म्हणत आहे, तुझे नाव मोठे करीन, तुला आशीर्वादित होशील. तुझे 3रं वचन, तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. तुझ्याद्वारे सर्व कुळे, फक्त यहुदीच नाही, यहुदी लोकांना सुरुवातीला आशीर्वाद दिले, पण पृथ्वीवरची बाकी सगळी कुळे तुझ्यापासून आशीर्वादित होतील. म्हणजे काय, अब्रामाच्याच वंशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रियांनो आज सगळ्यांना ते आशीर्वाद आता देवबाप देत आहे आध्यात्मिक रीतीने. त्याबद्दल प्रियांनो त्या ठिकाणी तो बोलत आहे. आपण त्याचे वाटेकरी झालेलो आहोत का प्रियांनो ते आध्यात्मिक आशीर्वादांबद्दल? आपण खरंच आता यहुदी राष्ट्र म्हटलेलं आहे. आज ज्या यहुदी लोकांवर, देशावरती प्रियांनो इराकने, बाकीचे जे राष्ट्र आहेत दोघा तिघांनी मागील 2 दिवसापासून प्रियांनो आक्रमण सुरू केलेलं आहे. युद्ध मोठं भडकण्याची शक्यता आहे, 3रं महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे सुद्धा प्रियांनो सांगून ठेवलेलं आहे. तो त्यावेळेला त्याच यहुदी लोकांबरोबर बोलत होतात की तुम्ही युद्धांच्या अवयव ऐकताल, म्हणजे काय, खूप मोठी युद्ध सुरू होतील. आणि आता त्यांच्यावरती तो प्रसंग आलेला आहे. आता त्यांना ते आठवलं जाणार आहे की येशू ख्रिस्ताने ह्या सगळ्या गोष्टी खरं तर सांगितलेल्या आहेत. आज तुम्हाला आणि मला सुद्धा प्रियांनो फक्त आता जो प्रभू येशू ख्रिस्त बोलला त्या यहुदी लोकांना, बघा देवाने किती कृपा केलेली आपल्यावर की ती बातमी फक्त यहुदी लोकांपुरतीच राहिली नाही. त्या काळात तो जे काही बोलला, जे काही त्याने चमत्कार केले, जे काही त्याने दाखले दिले, ते सगळं फक्त यहुदी लोकांनाच त्याने सांगितलं, दुसऱ्या लोकांना कोणाला काही सांगितलं नाही. पण देवाने कृपा काय केली की त्याला देवबापाने जे काही सांगितलं त्याने यहुदी लोकांना सांगितलं. यहुदी लोकांनी ते लिहून काढलं आणि ते यहुदी लोकांनी जे प्रभूवर विश्वास ठेवून नंतर प्रियांनो ज्यांना आपण म्हणतो प्रेषित झाले, सर्व जगामध्ये पसरले. आणि त्या गोष्टी ज्या देवबापाने भविष्यवाणी म्हणून सांगितल्या होत्या, त्या सगळ्या जगामध्ये प्रियांनो भाषांतर करून तुमच्या हातामध्ये आणि माझ्या हातामध्ये आज दिलेले आहेत. त्याला जर वाटलं असतं ना, तर त्यांनी ती बातमी किंवा ते दाखले, त्याची शिकवण ती फक्त तिथंच सीमित ठेवली असती प्रिया, बाकीच्या लोकांना कणीच दिली नसती त्यांनी. पण आध्यात्मिक अब्रामाचे प्रियांनो जे आशीर्वाद आहेत ते यहुदी लोकांना, आणि यहुदी लोकांमुळे प्रियांनो आज आपल्याला पण मिळत आहेत. तर ह्या अशा रीतीने प्रियांनो येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत प्रियांनो. आपण ज्या भारत देशामध्ये राहतो, इथे पूर्वी जे ज्ञान होतं, चांगलंच आहे ते सगळं संस्कृतमध्ये लिहून ठेवलं.
आणि संस्कृतमध्ये लिहिल्यावरती संस्कृत फक्त उच्च जातीचेच लोक वाचायचे, खालच्या 3-3 जातींना काही करता येत नव्हतं. ते शिक्षण फक्त त्यांनाच उच्च जातीच्या. त्याचं कुठंही प्रसार बाकीच्या 3 जातींमध्ये तर झालेलाच नाही, पण तो फक्त त्यांच्यापुरताच सीमित ठेवलेला होता. नंतरच्या काळामध्ये शिक्षण जे आहे, ओघानेच आज मुद्दा म्हणून मी हा मुद्दा काढत आहे, कारण आज डॉक्टर आंबेडकरांचा जयंती आहे. त्यांनी जे काही घटना त्या ठिकाणी घडवली किंवा बनवली प्रियानो, बरं त्यांनी एकट्यानेच नाही केली, कमिटी होती ती सगळी खरं तर, पण ते मुख्य होते आणि त्यांनी फक्त ती तिथूनच घेतली असं नाही. ती इंग्लंडची जी कॉन्स्टिट्यूशन आहे, घटना आहे, त्याच्यामधून सुद्धा घेऊन त्यांनी ती केलेली आहे. आणि त्याच्यामधून प्रियानो आंबेडकरांनीच नाही, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जो प्रचार केलेला आहे शिक्षणाचा, त्याच्यामुळे मग 4 वर्णांपैकी खालच्या वर्णांना शिक्षण मिळायला लागलं प्रियानो. आणि मागे मी जसं एकदा म्हटलं प्रियानो, सावित्रीबाई फुले नावाची विद्यापीठ आहे, पुणे युनिव्हर्सिटी नाव दिलेलं आहे, पण त्या सावित्रीबाई फुले आपल्या अहमदनगरच्या क्लेरा ब्रूस हायस्कूलमध्ये तिथं त्या शिकल्या. स्वतः मिशनरी लोकांनी ते शिक्षण दिल्यामुळे त्या शिकल्या आणि मग त्यांनी प्रियानो पुण्यात जाऊन सगळं केलेलं आहे. सांगायचा मुद्दा आहे की आपला परमेश्वर आध्यात्मिक आशीर्वाद प्रियानो फक्त इस्रायलपुरते त्यांनी सीमित ठेवले नाही, ते जगामध्ये प्रियानो सगळीकडे गेले. आणि ही फक्त गोष्ट भारतातच महाराष्ट्रातच झाली नाही, जगामध्ये सगळीकडे प्रियानो झालेली आहे. आणि अशा प्रकारची प्रियानो उन्नती समाजामध्ये प्रियानो झालेली आहे, आध्यात्मिक आशीर्वाद. आणि म्हणून अब्रामाला जे म्हटलं होतं की तुझ्याद्वारे सर्व कुळे, पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील, ती वेगवेगळ्या माध्यमातून देवाने वेगवेगळ्या लोकांच्या द्वारे स्थानिक पातळीपर्यंत तो प्रियानो घेऊन आलेला आहे. अब्रामाचे आशीर्वाद लक्षात घ्या. आज त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी सुद्धा आहोत बरं का. आपण इतरांना ते आशीर्वादित करायला पाहिजे. लवकर पुढचे वचन घेऊया प्रियानो आपण, माझा वेळ संपत आलेला आहे. प्रेषितांचे कृत्य काढूया, 3रा अध्याय 26 वचन. अजून कोणी? यस, देवाने आपल्या सेवकाला उठून प्रथम तुम्हाकडे पाठवले यासाठी की त्याने तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद द्यावा. थोडक्यात काय ठिकाणी म्हणत आहे प्रियानो, देवाने आपल्या सेवकाला म्हणजे कोणाला? प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थान झाल्यानंतर ताबडतोब त्याने तुम्हाकडेच पाठवलेले. म्हणजे कोणाकडे? तो यहुदी लोकांकडेच गेला प्रियानो, त्याच्या शिष्यांकडेच तो गेला आणि शिष्यांना सांगितलं तुम्ही परराष्ट्रांकडे जा. शिष्यांनी आधी विश्वास ठेवणं गरजेचं होतं. शिष्यांनी विश्वास ठेवल्यावर त्यांनी त्यांच्या दुष्कृत्यांपासून दूर व्हावं आणि प्रभूच्या सेवेमध्ये यावं. त्यांनी प्रभूची सेवा करताना परराष्ट्रांपर्यंत जावं, परराष्ट्रांना त्यांनी सुवार्ता सांगावी, त्यांनी त्यांची दुष्कृत्य सोडावी, त्यांनी सेवेमध्ये यावं. आणि असं करत जगामध्ये प्रियानो टप्प्याटप्प्याने प्रियानो ती सुवार्ता जी आहे, आफ्रिकासारखा खंड जो आहे तिथपर्यंत, भारत देश म्हणा, जगाच्या सगळीकडे प्रियानो त्याने ही सुवार्ता किंवा आध्यात्मिक आशीर्वाद त्याने पाठवलेले आहेत. त्याची आठवण प्रियानो तुम्हाला आणि मला या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून तिथं प्रेषितांच्या या पुस्तकात लिहिलं की देवाने आपल्या सेवकाला उठून प्रथम तुम्हाकडे पाठवले यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा. हा सुद्धा एक आशीर्वादच म्हणावा लागेल प्रियानो. कुठला? की आपण दुष्कृत्यांपासून दूर जात आहोत. कुठलाही माणूस स्वतःहून दुष्कृत्यांपासून दूर जाणार नाही. वाईट कृती ज्या आहेत, जसं सुरुवातीला वचन प्रियानो मी म्हटलं की उत्पत्तीच्या पुस्तकात देवापणे म्हटलेलं आहे, मानवाच्या मनातल्या कल्पना कधीपासून आहेत? अगदी बालपणापासून वाईटच आहेत त्या.
तो स्वतःहून कधी सोडणार नाही, पण जरी त्याला देवाचा आत्मा जर मिळाला तरच त्याला तो टोचणी देईल, आणि टोचणीला त्याने प्रतिसाद जर दिला तरच प्रियानो तो दुष्कृत्यांपासून दूर होणार आहे. नाहीतर ते वाईट कृत्य जे आहेत, मग ती तरुण असू द्या, तरुणी असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, वयस्कर असू द्या, ते दुष्कृत्य करतच राहतील. पण हा पण एक प्रकारचा आशीर्वाद आहे की पापापासून दूर जाण्यासाठी देवबाप सहाय्य करत असतो. हे आध्यात्मिक आशीर्वाद आहे. शेवटचं वचन प्रियानो आपण वाचू. इफिस 1:3 अध्याय काय म्हटले प्रियानो? इफिस 1 अध्याय. येस, फार सुंदर वचन आहे प्रियानो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेले आहे. त्या पित्याने प्रियानो जी योजना केलेली आहे, सृष्टीच्या निर्माणकर्त्याने ख्रिस्तामध्येच फक्त बरं का हे आशीर्वाद, दुसऱ्या कुठल्याही धर्मामध्ये नाही, दुसऱ्या कुठल्या माणसामध्ये नाही आहे प्रियानो, की त्यांना आपण डोक्यावर घेऊन बसावं. जगातली कितीही महान माणसं झाली तरी डोक्यावर घेऊन बसणं प्रियानो हे देवाने सांगितलेलं नाही. ती माध्यमं आहेत. माझं बऱ्याच वेळेला प्रियानो काही लोकांबरोबर वाद झाला की जगातल्या माणसांच्या जयंत्या तुम्ही फार धूमधडाक्यामध्ये करू नका असं काही म्हणत नाही, पण त्यांना तितकं स्थान देऊ नका की जितकं स्थान बाकीचे समाजातले लोक देतात देव म्हणून. कारण येशू ख्रिस्त हा जर सर्वश्रेष्ठ आपल्यासाठी आहे तर तो मानवाचं रूप धारण करून आलेला देव आहे. त्याच्या समान दुसरं कोणालाही प्रियानो तुम्ही लेखू नका. आणि मी नेहमी एक त्याच्यामध्ये प्रियानो शब्द टाकत असतो, तो महत्त्वाचा म्हणजे जर प्रभू येशू ख्रिस्तानंतर तुम्ही म्हणाल नाही नाही आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तच सर्व काही आहे, बाकीचे मानव नंतर आहेत, पण आम्ही मानवातले त्यातले एक महामानव म्हणा किंवा चांगले मानव म्हणा, आम्ही त्यांना स्थान देत असतो. मी म्हणेल प्रियानो, जर येशू ख्रिस्तानंतर मग मानवांपैकी जर कोणाला जर सन्मान द्यायचा असेल तर कोण असू शकतं माहिती आहे का? मर्याबाई असू शकते. कारण ती तर देवाची आई म्हटली गेलेली आहे, मग तिच्यासारखं तर तुलनाच नाही आहे कुठं. मग पण आपण तिला सुद्धा त्या ठिकाणी म्हणत नाही. मुद्दा हा आहे, मानव म्हणून जेवढे दुसरे आहेत त्यांना डोक्यावर घेऊन फिरू नका प्रिय. येशू ख्रिस्त हा मानव आणि देव, आपला देवच आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे. काही लोकांच्या डीपीवरती दिसायला सुरुवात होईल आज. वाईट वाटतं कधी कधी. दयनीय अवस्था आहे यांची आध्यात्मिक जीवनाची, यांचे डीपी बघून कधी कधी. मला तर स्टेटस पाहायची सवय नाही आहे, पण कधी कधी डीपी दिसतात तसेच की काय ठेवलं यांनी बाबा. त्यांचा सन्मान करतो आपण, मर्याबाईचा सुद्धा सन्मान करतो आपण. तसाच सन्मान बाकीच्या महापुरुषांचा सुद्धा करा, कुणी असू द्या. त्यांची शिकवण काय आहे त्याच्याबद्दल बोला, सांगा. पण अगदी त्यांना बाकीचे लोक जसं देव म्हणतात आणि पार त्याच्यासाठी स्वतःला झोकून देतात, अशी कृत्य ख्रिस्ती माणसांनी करू नये. हे कुठेही बायबलमध्ये दिलेलं नाही आहे किंवा अशी परवानगी दिलेली नाही. इथं आपण मगाशी बघितलं प्रियानो, पौल आणि बर्नबा यांना प्रतिष्ठा मिळत होती, तो मान तेवढा मिळत होता, घ्यायला प्रियानो ते तयार राहायला पाहिजे होते, पण तिथं ते कपडे फाडतात स्वतःचे. आज ही गोष्ट आपल्या ख्रिस्ती समाजाने लक्षात घेणं फार गरजेचं आहे प्रिया. देव आशीर्वाद देतोय, पण त्या आशीर्वादांचा प्रियानो दुरुपयोग, मग ते भौगोलिक असू द्या नाही तर आध्यात्मिक असू द्या, आपण करत आहोत का काहीतरी? ते करायला नको प्रियानो. अशाने काय होईल माहिती आहे का? देवाला आपण दुःखी करतो प्रियानो. देवाला आपणहून सांगतो, बाबा बंद कर तुझे आशीर्वाद, नको आम्हाला, आमचं जीवन चांगलं आहे, आम्ही आमचं जगू आमच्या परीने, पण आम्ही हे सोडणार नाही. असं प्रियानो हा आध्यात्मिक उद्धटपणा होईल. आणि म्हणून
पौल आणि बर्नबा यांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि ख्रिस्ती लोकांनी इतर लोकांना जे मानवच आहेत किती सन्मान द्यावा हे ठरवावं प्रिय। इथे एक जिवंत उदाहरण तुम्हाला आणि मला दिलेलं आहे। माझा विश्वास आहे की देवबाप रोज त्याची दया सकाळी नवीन असते आणि हा सुद्धा एक नवीन तुम्हाला उपदेश देवाच्या वचनातून प्रियानो आज खात्रीने मिळालेला आहे। परत एकदा आपण ते पाहत आहोत, त्याची दया रोज सकाळी नवीन होते, कारण देव आशीर्वाद देत आहे, त्याने थांबवलेलं नाही आणि हे आशीर्वाद भूतलावर ते स्वर्गामध्ये प्रियानो रात्र दिवस ऊन हिवाळा पावसाळा स्वर्गात नाही आहे, नरकात तर त्याहून नाही आहे। स्वर्गात AC आहे, थंड आहे, आणि नरकात त्याच्या उलट आहे, आणि या दोघांच्या मध्ये आपण आहे थंड गरम सगळं आता अनुभवत आहोत। आलं का लक्षात? म्हणून इथं जे काही वातावरण ज्यावेळेला बदलतं ना, लक्षात घ्या देव अजूनही कृपा करतो। ज्यावेळेला अति गरम होतं फॅन लावतो आपण, AC लावू, कूलर लावू, पण लक्षात घ्या देवाने अभिवचन दिलेलं आहे, उत्पत्ती 8 अध्याय 22 वचन, हे सगळं पृथ्वी आहे तोपर्यंत होत राहणार आहे आणि आपल्यावर अजूनही देव दया करतो। उन्हाळा बदलल्यावर पावसाळा येईल, पावसाळ्या बदलल्यावर हिवाळा पण येईल, देव दया करतो आहे, हे आठवण घ्या। म्हणजे निसर्ग जो काही दाखवत आहे ते अजूनही देवाच्या दयेबद्दल आठवण करत आहे। देवबाप सहाय्य करो, मदत प्रार्थना करू। थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझे विशेष आभार मानतो। या वचनामधून प्रभू तो आमच्याशी बोललेला आहे। आम्ही वेगवेगळ्या रीतीच्या वातावरणामध्ये प्रभू जातो, आम्ही येत असतो, परंतु प्रभू तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये ज्यावेळेला प्रभू आत्म्याची टोचणी आम्हाला मिळते त्यावेळेला प्रभू आम्हाला सतर्क आणि सावध प्रभू तू करतोस की जे आशीर्वाद भौतिक आणि आध्यात्मिक रीतीने तू देत आहेस ते रोखून ठेवू नकोस प्रभू। आम्ही आमच्या जीवनामधून अशी कोणतीही कृती करू नये की ज्याच्यामुळे तुला वाईट वाटेल, ठेच लागेल, तू आमचे आशीर्वाद थांबवशील असं होऊ देऊ नकोस। परंतु प्रभू आशीर्वादांची ओतणी आम्हावर आणि आमच्याद्वारे इतरांवरती देखील व्हावी यासाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे विनंती करतो। हे प्रभू आज जरी आम्ही संख्येने प्रभू कमी असलो तरी देखील प्रभू आम्हाला तू मोठ्या आशीर्वादांनी पुन्हा एकदा तू पाठवत आहेस आणि आजच्या दिवसापुरतंच नाही तर प्रभू या आठवड्यामध्ये आणि प्रभू इथून पुढच्या जीवनामध्ये तुझ्या वचनाद्वारे प्रभू तू आमच्याशी बोलत जा। उपस्थित असलेल्या सर्वांना सुरक्षित आणि प्रभू सर्व उन्हाच्या तडाख्यापासून वाईट गोष्टींपासून प्रभू त्यांचा बचाव कर। सर्व लहान मुलं मुली यांना देखील तू सहाय्य कर। या आठवड्यामध्ये प्रभू तुझी कृपा आम्हा सर्वांवर असो। जे दुःखित कुटुंब आहेत, विशेष करून प्रभू आम्ही निमगावकर कुटुंबासाठी प्रार्थना करत आहोत, या परिवाराला प्रभू तुझं सांत्वन मिळू दे आणि खरोखर प्रभू त्यांच्या या सर्व परिस्थितीला प्रभू तू लवकर बदलून टाक आणि या सर्व परिवाराला देखील प्रभू तुझ्या हातामध्ये घे। ये प्रभू तू आमचा चालक मालक हो, येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहे म्हणून तो एक बापा। आपण सर्व उभे राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू। हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज आम्हास, जसे आमच्या ऋणे असरून सोडले तसे तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित नको तर आम्हास पाठापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहेत। आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो। आमेन।